एका युवा कवीची बाईक चोरीला गेली। त्यानंतर त्यानं माझी गाडी रस्त्यात कधी दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू द्या अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे। एखाद्याला एखादी वस्तू क्षुल्लक वाटत असते, तर एखाद्याच्या आयुष्यात त्या वस्तूची किंमत ही जीवापेक्षा जास्त असते। शहाजी कांबळे या तरुणाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असलेली त्याची दुचाकी चोरीला गेली। आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणानं चोराला शिव्या न देता गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे अशी विनंती सोशल मीडियावर केली। शहाजी कांबळे हा तरुण सलगर वस्ती इथं राहतो। सन 2012मध्ये त्यानं दुचाकी सेकंड हँड घेतली होती। 8 मार्च रोजी रात्री तो काळजापूर मारुती इथं पत्नीसह दर्शनासाठी आला होता। दर्शन झाल्यानंतर बाहेर आला, पाहतो तर काय, दुचाकी चोरीला गेली। कुणीतरी चुकून नेली असेल असं वाटलं म्हणून वाट पाहिली, पण गाडी परत घेऊन कुणी आलं नाही। वाट पाहून शेवटी त्यानं घरी जाण्याचा निर्णय घेतला, पण खिशात फक्त 50 रुपये असल्यानं रिक्षा करता येणं शक्य नव्हतं। म्हणून आईस्क्रीम खात काळजापूर मारुती मंदिर ते सलगर वस्तीपर्यंत ते चालत गेले। चोरीला गेलेल्या दुचाकीनं अनेक अडचणींमध्ये साथ दिली। आता ती नसल्यामुळं खूप त्रास होत आहे। अजून तरी पोलिसात तक्रार दिली नाही। मी शासकीय तंत्रनिकेतन इथं कंत्राटी पद्धतीनं कामाला असून रोज रिक्षानं येण्या जाण्यासाठी 200 रुपयांचा खर्च होत आहे। गाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीनं माझ्यासोबत भरपूर दुःख भोगलं। माझ्या सर्व दुःखांमध्ये तिनं खांद्याला खांदा लावून साथ दिली। कधी धोका नाही दिला, कधी ऐनवेळी पंक्चर झाली नाही। माझ्याकडून सर्व्हिसिंग करायची राहून गेली। प्रत्येक वेळी म्हणणार पगार झाल्यानंतर करू, पुढच्या पगाराला करू, पण तिची सेवा करायची संधी मिळाली नाही। तिनं खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला। मी कुठं जाऊन फिरत होतो, कुठं जाऊन रडत होतो, कुणासाठी रडत होतो, तिला सगळं माहीत आहे, पण ती बोलली नाही। अशा शब्दात युवा कवी शहाजी कांबळे यानं आपल्या भावना व्यक्त केल्या की वाटेत कधी दिसलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या। वाटेत कधी दिसलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या। एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या। एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या। आम्ही दोघांनी एकत्र खूप क्षण घातलेत। माझे सुखदुःख सगळे तिला माहिती आहेत। तर तिचं हृदय माझ्याजवळ आहे, माझं तिच्याजवळ आहे। तर चोरट्याला विनंती आहे, तिला त्रास देऊ नका। खूप प्रामाणिक आहे ती गाडी। जर माझ्याकडे आणून नाही दिली तर चालेल, पण तिची सेवा करावी, तिला त्रास देऊ नये। गाडी खरं मला शोधत असेल असं वाटतं मला। मी शोधतो गाडीला, हे मला सांगायचं।